आणि आता पाहणार आहोत मुंबई त्याचबरोबर पुणे शहरातील टॉप 9 बातम्या। नवीन वर्षामध्ये ग्राहकांना वीज दरवाढीचा शॉक लागण्याची शक्यता। श्रेणीनुसार ग्राहकांना 10 ते 70 पैसे प्रति युनिट वीज दरवाढ होण्याची चिन्ह। राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे। पुढील आदेशापर्यंत फणसाळकर तात्पुरता कारभार पाहणार। नवा वर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। 23 फरार आणि वॉन्टेड आरोपींना अटक। 217 ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशन। 7964 वाहनांची तपासणी। नालासोपारा परिसरामध्ये 1,47,00,000 ड्रग्ज जप्त। 2 नायजेरियन नागरिकांना अटक। नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई। मुंबईमध्ये 10 ठिकाणी महास्वच्छता अभियान। अभियानाअंतर्गत मुंबईच्या कानाकोपऱ्याची साफसफाई। मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गेटवे ऑफ इंडिया पासून अभियानाला सुरुवात। उल्हासनगरमध्ये देशी बनावटीचं पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसं घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक। कल्याण आणि हिललाईन पोलीस ठाण्यामध्ये आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल। पुण्याच्या येरवडा कारागृहातील कैद्यांचं तळोजा कारागृहामध्ये स्थलांतर होणार। येरवडा कारागृहाच्या सुरक्षेसाठी कारागृह प्रशासनाचं पाऊल। पुण्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचारी 5 महिन्यांपासून पगारापासून वंचित। लवकर पगार मिळण्यासाठी कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। 2023ला निरोप देण्यासाठी पुण्याच्या मुख्य रस्त्यांवर यंदाही मोठी गर्दी होण्याची शक्यता। त्यामुळे आज पुण्यातील लष्कर आणि डेक्कन जिमखाना भागामध्ये वाहतुकीच्या मार्गात बदल।